सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जय भीम, जय संविधान, जय शिवराय। मी दलित पॅंथर जिल्हाध्यक्ष आशिष मोरे, महाबळेश्वर नगरपालिकेतील सीओ योगेश पाटील, त्यांना योगेश पाटील म्हणण्यापेक्षा महाबळेश्वरचे हिटलर व तानाशा यांनी गोरगरीब जनतेवर चालवलेला अन्याय। सकाळी कोंबडा अगोदर उठतो की योगेश पाटील अगोदर उठतो, हा जनतेला पडलेला प्रश्न आहे। सकाळी प्रश्न आहे, सकाळी अतिक्रमण काढतात, टपऱ्या काढतात, त्यांच्या पोटावर पाय देतात, पण धनदांडग्या व श्रीमंत लोकांच्या अतिक्रमणाकडे यांचे दुर्लक्ष आहे। याचं कारण काय? त्यांना काय मिळतं का? असं जनतेला पडलेला प्रश्न आहे। सकाळी 5 वाजता त्याच गोरगरीब जनतेनं जनतेवर यांनी अन्याय चालवलेला। त्या टपऱ्या उचलून येताना त्यांच्या कष्टाची भाकरी अख्ख्या रस्त्यानं सांडत यांनी नगरपालिकेपर्यंत घेऊन गेली। तर अक्षरशः माणसं रडत होती, आरडत होती, ओरडत होती, तरी पण या तानाशाला योगेश पाटीलला काही वाटलं नाही। मग त्याच चौकात तानू पटेल स्ट्रीट या चौकात डॉक्टर बावळेकर व गणेश मेडिकल हे पूर्णपणे अतिक्रमण मध्ये आहे। हे स्वतः योगेश पाटील यांनी मला लेखी लेटरद्वारे दिलेलं आहे की ते अतिक्रमण आहे, पण आमच्याकडे मनुष्यबळ उपलब्ध नाही। मग अतिक्रमण गेली 1 वर्ष झालं तरी या अतिक्रमण का काढत नाहीत? मग ते अतिक्रमण काढत नाहीत, मग गरीब जनतेवरती अन्याय का? हा असा आमचा प्रश्न आहे। तरी या योगेश पाटलांची खाती न्याय चौकशी करून यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। जिल्हा परिषद मध्ये प्रतिभा राजेंद्र फरांदे या कार्यरत असून यांनी स्वतःचा मुलगा वेदांत राजेंद्र फरांदे या मुलाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊन दिलेला आहे। हा मुलगा पात्र लाभार्थी नसून त्या मुलाला कोणत्या आधारे योजनेचा लाभ घेऊन दिला? त्यांनी ज्यावेळेस योजनेचा लाभ घेतला त्यावेळेस त्यांचे रेशनिंग कार्ड केशरी दाखवलेले आहे। तसेच वेदांत राजेंद्र फरांदे त्याचे वडील राजेंद्र नारायण फरांदे यांचे स्वतःच्या गावामध्ये कृषी सेवा केंद्र आहे, त्यांचे उत्पन्न महिन्याला लाखो रुपये। मग शासनाच्या या फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। तसेच वेदांत राजेंद्र फरांदेचे वडील राजेंद्र नारायण फरांदे यांच्यावर त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार राजीव गांधी योजनेमध्ये एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं, त्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी शासनाला माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे। असे जर केले नाही तर यापुढे आंदोलन अतिशय तीव्र पद्धतीने करण्यात येणार आहे।